मोक्षमार्गस्य नेतारम् भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमनवद्य गुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन ग्रंथामध्ये आचार्य आम्हाला सांगतात की आमचा मनुष्य पर्याय हा कशा प्रकारचा आहे, अनिश्चितता आहे, याच्यामध्ये कोणकोणते अडथळे येतील हे सांगता येत नाही। नंतर विषय भोगांना आम्ही भोगतो आणि सुख आहे असं मानतो, पण ही आमची मान्यता कशी भ्रमपूर्ण आहे। अशा प्रकारे अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये विपरीत आम्हाला पाहायला मिळतात आणि दिसतात, आणि त्या विपरीत आहे हे आम्हाला माहिती पण पडत नाही। आचार्य ज्यावेळेला त्याची यथार्थता प्रगट करतात त्यावेळेला आम्हाला थोडंसं ठिकाणी जाणीव होते की अरे आज तागायत पर्यंत आम्ही याला सगळं चुकीचं समजलो आहे, या विपरीत गोष्टींना आम्ही यथार्थ समजून बसलो आहे। निरंजन अंजन घातल्याप्रमाणे आमचे डोळे चक्षुरून मिलितम येन अशा प्रकारे आमचे उन्मिलित होतात आहे, पण तरीही अजूनही पूर्णतः आमचे डोळे अजूनही उन्मिलित व्हायचे आहे। आचार्य सजग करत आहे आणि त्या दृष्टीने आमची तिकडे वाटचाल देखील सुरू आहे। ज्या कुटुंबीजनांना आम्ही आमचे सगळे सोयरे मानतो, आचार्य सांगतात या ठिकाणी ते आमचे वास्तविकतः शत्रू आहे, ज्यांच्यामुळे आमचा संसार दीर्घ होणार आहे। ज्या स्त्री पुत्र मित्र कलत्र बंधू धनधान्य यामुळे आमचा संसार जो आहे हा दीर्घकाळ चालणार आहे। जे आम्हाला संसारामध्ये दीर्घकाळ अडकवून ठेवण्यात निमित्त कारण आहे ते आमचे कोण आहे, तर ते आमचे शत्रू आहे। आणि अशा तऱ्हेने आचार्य आम्हाला परोपकारितेने समजावून सांगत आहे। आता पुढे सांगतात की तृष्णारूपी अग्नीत जळून जीवाला असा भ्रम त्या ठिकाणी उत्पन्न होतो की मी माझी इच्छा तृप्त केली, त्याच्यात इंधन टाकलं इच्छा तृप्तीचं, त्यामुळे मला शांती झाली। हे असं झालं की अग्नीमध्ये तूप टाकलं आणि तुपानी अग्नी शांत झाली असा त्याचा समज आहे। किंवा बंधुजन जे विवाहाद्वारा धन धान्य स्त्री आदी इष्टवस्तू देत आहेत, ते इच्छित प्रयोजनाची सिद्धी करतात आणि म्हणून त्यांना शत्रू मानणे हे चुकीचं आहे, असं परशंकाकाराची शंका आहे। आचार्य सांगतात 85 नंबरचा श्लोक, धनरंधन संभारम प्रक्षिप्ताशा हुताशने ज्वलंतं मन्यते भ्रांतः शांतं संधुक्षणे क्षणे। धन इंधनम, इंधन टाकलेलं आहे कशामध्ये, अग्नीमध्ये। तर आशारूपी या ठिकाणी अग्नीला काय म्हटलेलं आहे, धनरूपी इंधन टाकून जर जीव असा भ्रम करत असेल की मी त्या अग्नीला प्रज्वलित होण्यापासून वाचविलं, त्या वृद्धिरूप संधुक्षण समयी प्रज्वलित अग्नी समूहामध्ये देखील मला शांतता वाटत आहे किंवा मी सुखी आहे, अशा प्रकारचा जर त्याचा भ्रम जीवनात असेल, म्हणजे त्यामध्ये आहुती टाकली, आहुती टाकल्यामुळे अग्नी वास्तविकतः अधिक तप्तायमान झालेला आहे आणि त्या तप्त अग्नीच्या ज्वाला स्वतःला हा शांतीचा अनुभव घेत असेल,
तर याला मूर्ख व्यक्ती म्हटल्या जाते. त्याप्रमाणे आचार्य इथे सांगतात आहे की तू तुझ्या या अशा तृष्णारूपी अग्नीमध्ये उत्तरोत्तर विषयांना तू टाकतो आहे आणि त्यामुळे ती अग्नी अधिकाधिक प्रज्वलित होते आहे, भडकते आहे. पण हा मूर्ख व्यक्ती इंधनाने अग्नी शांत झाली, मी माझ्या इच्छांची तृप्ती केली म्हणून मला सुख मिळालं, मला समाधान मिळालं, माझी आकुलता संपली, अशा प्रकारचं हा मानत आहे. म्हणजे ही त्याची वास्तविकतः अज्ञानता आहे. आणि म्हणून या ठिकाणी परत एक आम्हाला लक्षात हे घ्यायचं आहे की आमची जी भ्रमपूर्ण मान्यता आहे की जोपर्यंत विषय मिळत नाही तोपर्यंत आकुलता आहे बा, आणि विषयाची प्राप्ती झाल्यानंतर मग आम्हाला समाधान वाटतं, आमची इच्छा संपते आणि आम्हाला शांती अनुभवात येते. आचार्य सांगतात तात्कालिक आहे ती शांती, ती काही शाश्वत शांती नाही. एकदा त्या अशा प्रकारे त्या इंद्रियांच्या विषयांचा भोग आम्ही भोगला की पुढच्या वेळी त्याही पेक्षा जास्त भोग भोगण्याची इच्छा, अभिलाषा अंतरंगात जागृत होते. कारण ते धगधगतं इंधन आहे, हुताशन आहे आणि त्यामध्ये आम्ही कितीही टाकलं तरी देखील ती प्रज्वलित होणार आहे, शांत होणार नाही. वास्तविकतः तर शांती त्याच वेळेला मिळू शकेल की ज्या वेळेला आमचं मन विषयांपासून निवृत्त होऊन आत्मचिंतनामध्ये संलग्न होईल आणि प्रति समय हा विचार हा करेल की मला जे सुख हवं आहे ते माझ्या आत्म्यात आहे, परवस्तूत नाही. विषय कितीही भोगले तरी मला ते अनर्थासाठी कारणीभूत होणार आहे. अनादी कालापासून या विषयांचा भोग मी निरंतर घेत आहे आणि त्यांनी माझा संसार वाढलेला आहे. आता मला हे औषध आता बदलवायचंय की त्या याला मी सुख समजत होतो, खरं ते सुख नाही, ही प्रतीती माझ्या जीवनात आलेली आहे. आचार्यांनी माझे डोळे उघडलेले आहे आणि मी आता अशा प्रकारे विचार करणार आहे की या विषयांपासून मला निवृत्त होता येतं का, त्या दृष्टीने माझा सतत प्रयत्न असणार आहे. ही गोष्ट या गाथेच्या अनुषंगाने आमच्या मनामध्ये आम्हाला ठसवायची आहे. आता आचार्य सांगतात केस पांढरे होण्याचे यथार्थ कारण काय आहे. वार्धक्य आलं की बहुतेकांचे केस हे पांढरे व्हायला लागतात. आता त्या अवस्था कशा आहे. पलित छलेन देहार निर्गच्छति शुद्धिरेव तव बुद्धे कथमिव परलोकार्थम जरी वराकस्तदा स्मरती. पलितच्छलेन म्हणजे केसांच्या धवलतेनी, देहात निर्गच्छती देहामधून निघून जाते. काय निघून जाते तर शुद्धीही एव तव बुद्धे, तुझ्या बुद्धीची निर्मलता या शरीरातून निघून जाते. या ठिकाणी अशा प्रकारचा उत्प्रेक्ष अलंकार आचार्यांनी वापरलेला आहे आणि ते हे सांगतात आहे की शरीर वृद्धावस्था प्राप्त झाली की केस पांढरे होतात. तर केसाचा पांढरेपणा याचा अर्थ निर्मल बुद्धीचं ते द्योतक आहे. आणि जी निर्मल बुद्धी आजपर्यंत तुझ्यामध्ये विद्यमान होती त्या निर्मल बुद्धीचा तू उपयोग केला नाही जीवनात, त्यामुळे ती निर्मल बुद्धी आता पांढऱ्या केसाच्या रूपाने तुझ्या शरीरातून बाहेर पडलेली आहे. तिला असं वाटलं की तुला त्याचं काही प्रयोजन नाही या निर्मल बुद्धीचं, मी इथे राहून तरी काय करू, म्हणून पांढऱ्या केसांच्या माध्यमातून ती बुद्धी आता शरीरातून बाहेर पडलेली आहे. याचा अर्थ की शरीर जसजसं शिथिल होत जातं तसतशी बुद्धी देखील भ्रष्ट होत जाते. जी पूर्वीची स्मरणशक्ती होती, लहानपणीची स्मरणशक्ती होती, ती वार्धक्यामध्ये राहत नाही. लहानपणीचं पाठांतर केलेलं आजही आठवेल आणि आता ठरवा 60 नंतर की मला ह्या गोष्टी पाठ करायच्या आहे.
त्याच्या मागे लागलं तरीही त्या पाठ होऊ शकत नाही. पूर्वीच्या काळी एक प्रथा होती की मुलांना 8 वर्षापर्यंत त्याच्याकडून पाठांतर रटवून घेत होते. त्याला काही समजो न समजो त्याच्याकडून स्तोत्र, तत्वार्थ सूत्र किंवा आणखी काही छोटे छोटे ग्रंथ असे पाठ करून घेतले जात होते. ब्राह्मण समाजात तर त्यांच्याकडून रामरक्षेचे स्तोत्र पाठ करून घेतले जात होते की ज्या वेळेला त्यांना त्याचा अर्थ देखील कळत नव्हता किंवा विष्णू सहस्रनाम त्यांच्याकडून वदवून घेतल्या जात होतं. ज्या वेळेला संस्कृत काय असतं आणि त्याचा संधी विग्रह काय आहे हे त्यांना कळत नव्हतं, त्या वयात त्यांच्याकडून ते पाठांतर करून घेतल्या जात होतं. त्याचा फायदा त्यांना जीवनात असा झाला की ज्या वेळेला त्या शब्दांची समज त्यांना आली, त्याचा संधी विग्रह कळला किंवा त्याचा अर्थ त्यांना कळला, त्यावेळेला त्यांना एकदम त्या गोष्टी रिअलाइज झाल्या की अरे आपण केवढं मोठं अचीव जीवनात केलेले आहे. त्या रामरक्षेतला एक एक श्लोक किंवा या आमच्या पंचस्तोत्रामधला एक एक श्लोक जर आम्ही बघितला तर त्यामध्ये काय गहन तत्वज्ञान आहे ते त्या पाठांतर केलं त्यावेळेला नाही समजलं. पण ज्या वेळेला समज आली, बुद्धी आमची थोडी तीक्ष्ण बनली आणि त्याचा अर्थ आम्हाला कळायला लागला, त्यावेळेला आम्हाला जाणवलं अरे हे एवढं महान असा पंचस्तोत्रासारखे छोटे छोटे रत्नकरण सारखे द्रव्यसंग्रहासारखे ग्रंथ आम्हाला तोंडपाठ आहेत. महती तेव्हा कळली. म्हणजे नक्की हे आहे की हा सगळा बुद्धीचा खेळ आहे. आम्ही जितकी विचारशक्ती आमची लहानपणी कार्यशील असते, जी 8 वर्षापर्यंत आमची बुद्धी वाढत असते. 8 वर्षानंतर बुद्धी वाढत नाही, चतुराई वाढते की कसा उपयोग करायचा, चातुर्य वाढतं आणि नंतर बुद्धी पण कमी होते आणि चातुर्य पण कमी होतं. म्हणून या दोन गोष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंतच आमच्या जीवनामध्ये या विचारशक्तीला आम्हाला धारदार ठेवायचं आहे. आणि विचारशक्ती धारदार कधी राहू शकते, तिला जर सतत आम्ही काही ना काही देत राहिलो तर ती धारदार राहते. जसं कात्री आहे, कात्री नेहमी यूज करण्यात असेल तर ती कात्रीची धार टिकते आणि कात्री पडून राहिली तर तिला जंग चढतो, तिच्या माध्यमातून मग साधा कागद पण कापल्या जात नाही. त्याप्रमाणे आम्हाला आमची बुद्धी देखील तशीच आहे. या बुद्धीला निरंतर नवनवीन नवनवीन अशा प्रकारच्या आम्हाला खाद्य द्यावं लागतं तर आमची बुद्धी तीक्ष्ण राहते. आणि जर आम्ही ठरवलं की हे तर मला माहीतच आहे, हे तर मला माहीतच आहे, याच्यात तर काही अर्थच नाही आहे, तर आमची बुद्धी देखील बोथट होते. म्हणून सतत सतत त्या बुद्धीला आम्हाला अशा प्रकारे प्रज्वलित धार लावून आमची बुद्धी स्थिर ठेवावी लागते. या ठिकाणी हे सांगतात आहे की आता वृद्धावस्था झाली, शरीर शिथिल झालेलं आहे आणि तशी बुद्धी देखील भ्रष्ट झालेली आहे. विचारशक्ती क्षीण झालेली आहे, स्मरणशक्ती कमजोर होते आहे आणि मग वर्तमानामध्ये काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे देखील आम्हाला कळत नाही. आणि परलोकामध्ये जाण्यासाठी आता मला काय करायला हवं याचा विचार पण अंतरंगामध्ये स्फुरत नाही. आणि झालाच विचार एखाद्या वेळेला यदा कदाचित विचार झाला आणि या मनाला बदलवून जर आम्ही इकडे स्थिर करण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, शरीर देखील तसं साथ देत नाही. एक व्यक्ती आहे आणि गरीब आहे, ग्रस्त झालेली आहे गरिबीनी, 30-40च्या दरम्यानची, आणि ती म्हणते की मला कोणीतरी नोकरी देईल तर मी एखादं काम म्हणजे मला पैसा मिळू शकेल, मी पैसा नसल्यामुळे मी अत्यंत कष्टी दुःखी आहे. एका व्यक्तीला, श्रीमंत व्यक्तीला, त्या व्यक्तीची दया येते. दया आली तर ती म्हणते ठीक आहे, एक काम मी तुला देऊ शकतो. कोणतं? तर दररोज एक माळ घ्यायची, मंदिरात जायचं, तिथे बसायचं आणि 11 माळी नमोकार मंत्राच्या करायच्या. तू 11 माळी केल्या की मी तुला त्या दिवशीची 1100 रुपये रोख देईल. म्हणजे एका दिवसाचा रोज सांगतात
एका माळीचा 100 रुपये या पद्धतीने मी तुला पेमेंट करेल. तुझं दारिद्र्य पण मी बंद होईल आणि तू धर्म कार्यामध्ये देखील प्रवृत्त होशील. सौदा त्याला छान वाटला की ठीक आहे. 2 दिवस 3 दिवस गेला आणि 2-3 दिवसानंतर त्याला लक्षात आलं की हे कामही काही सोपं आहे असं नाही. कारण शरीराला तर ते वळण नाहीये, जर बुद्धी तिकडे कधी लावलेलीच नाहीये आणि आकस्मिक ते समजा आम्हाला सांगितलं तर आमचं शरीर देखील तशा प्रकारचं आम्हाला साथ देऊ शकत नाही. म्हणून आम्हाला ही सवय निरंतर आम्हाला लावावी लागते. कधी कधी आमच्या मनामध्ये ती वेळ चुकते, कदाचित चुकेलही, पण वेळ जरी चुकली तरी देखील नंतर परत आम्हाला त्या वेळ ती नाही झाली साध्य तर दुसऱ्या वेळी आम्हाला ते कार्य आम्हाला करून घ्यावं लागेलच. म्हणून शरीराचा साथ असा आम्हाला प्राप्त करून घ्यावा लागतो. म्हणून अशा दशेमध्ये जर एखादी व्यक्ती जर असा विचार करत असेल, कसा की आत्ता तर माझं काही वय झालेलं नाहीये, जेव्हा माझं वय होईल त्यावेळेला मी आता म्हातारपणामध्ये धर्म कार्य करेल. 4 पुरुषार्थ सांगितले. पहिले धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्माला बाजूला ठेवू, अर्थ आणि काम 2 पुरुषार्थ पहिले सांभाळू, तिसऱ्या याच्यावर धर्म पुरुषार्थ टाकू. असा जर त्याचा विचार असेल तर तो सर्वथा चुकीचा आहे. बुद्धी 60 नंतर भ्रष्ट होते असं म्हणतात. 60 बुद्धी नाठी, नाठाळ घोड्याप्रमाणे ती चालते. कधी आम्हाला ती आमच्यापासून परांगमुख होईल, कधी आम्हाला विपरीत मार्ग दाखवेल, सांगता येत नाही. आणि मृत्यू देखील कोणत्या क्षणी आमच्या जवळ येणार आहे हेही आम्हाला माहित नाही. आमच्या पायामध्ये शक्ती उरते नाही उरत हेही आम्हाला ज्ञात नाही. आमची बुद्धी म्हणजे पाठांतर देखील आम्हाला स्मरतं की नाही स्मरत हे देखील आम्ही सांगू शकत नाही. म्हणून आचार्य सांगतात की जोपर्यंत शरीराची अनुकूलता आहे तोपर्यंतच जीवानी आत्मकल्याण केलं पाहिजे. आम्हाला आज अनुकूलता आहे, आमची बुद्धी स्थिर आहे, आम्हाला इकडे वळावं वाटत आहे, तर आम्ही त्या ठिकाणी अशा तऱ्हेने स्वतःला तिकडे झोकून घेतलं पाहिजे. या फलितच छलेनं या श्लोकाच्या माध्यमातून आम्हाला हा दुसरा भाव पण व्यक्त करता येतो की काही तीर्थंकरांना काय झालं, एक केस डोक्यावरचा पांढरा दिसल्याबरोबर त्यांना वार्धक्याची चाहूल लागली आणि त्यांनी वैराग्य धारण केलं. बहुतांश तीर्थंकर, किती तीर्थंकर असे होते की ज्यांना त्यांच्या जन्मदिनीच दीक्षा घेतली. 24 तीर्थंकरांपैकी आज पार्श्वनाथ स्वामींचा तसाही निर्वाण कल्याणिकाचा दिवस आहे. असे किती तीर्थंकर होते की ज्यांना ज्या दिवशी त्यांचा जन्मदिवस होता, वाढदिवस होता, त्याच दिवशी त्यांनी दीक्षा घेतली. किती आहेत आकडा माहिती आहे? 19 तीर्थंकर असे होते. 19 तीर्थंकर 24 तीर्थंकरांपैकी की ज्यांना जाणवलं की अरे आपण जन्मकल्याणिक उत्सव करतोय, म्हणजे वाढदिवस साजरा करतो आहे आणि वाढदिवस हा म्हणजे आमचा मृत्यूचा तिकडे दिवस आहे, मृत्यू समीप येतो आहे आणि त्याच दिवशी त्यांनी तो सगळा सोहळा सोडून वनामध्ये ते जाऊन त्यांनी दीक्षा घेतली. 19 तीर्थंकर असे आहे. जर आम्ही पंचकल्याणिकाच्या तिथा पाहिल्या तर त्या तिथामध्ये आम्हाला दिसतं जन्मकल्याणिक आणि दीक्षा. शांतीनाथ स्वामींचं जन्मकल्याणिक दीक्षा कल्याणिक एका दिवशी झालेलं आहे. आदिनाथ स्वामींचा जन्म आणि दीक्षा चैत्र कृष्ण नवमी, त्यांची जन्मही त्याच दिवशी आहे आणि दीक्षा देखील त्याच दिवशी आहे. पार्श्वनाथ स्वामींचाही तशाच प्रकारचा आहे. तर असे हे बहुतांश त्यांना त्याच दिवशी अशा प्रकारे वैराग्य प्राप्त झालं. काही तीर्थंकर असे होते की त्यांना आकाशात चमकलेली बिजली म्हणजे विद्युत दिसली आणि ती विद्युतची क्षणभंगुरता पाहून त्यांना दीक्षा घेण्याचा भाव झाला. काही जण असेही होते
की ज्यांना डोक्यावरचा पांढरा एक केस दिसला आणि त्यांनी ताबडतोब दीक्षा जीवनामध्ये घेतली. गौतम बुद्धाच्या जीवनात तर असे उदाहरणं सांगितले जातात की त्यांनी प्रेत कधी पाहिलं नव्हतं आणि प्रेत जाताना पाहिलं आणि त्यांना वैराग्य अंतरंगामध्ये निर्माण झालं. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, संसाराला समुद्राची उपमा दिलेली आहे, कारण संसार आणि समुद्र यामध्ये बऱ्याच गोष्टी साम्य आहे, म्हणून त्याला ती उपमा देऊन आचार्य या ठिकाणी श्लोक ठेवत आहे. 87 नंबरचा श्लोक. इष्टार्थोद्यतनाशितं भवसुख क्षारांभसी प्रस्फुरन् नानामानस दुःख वाडवशिखा संदीपिताभ्यंतरे मृत्युत्पत्ति जरा तरंग चपले संसार घोरार्णवे मोहग्राह विदारिसास्य विवरात दूरे चरा दुर्लभा. या ठिकाणी शुद्ध बुद्धी सहित आणि मोहरहित होऊन परलोकाचा विचार करणारे जीव या संसारामध्ये आहे की नाही, असा जर प्रश्न आमच्या मनात आला की सगळेच या दिशेने भरकटणारे आहे, सगळाच संसारामध्ये रुळणारे आहे का, असा जेव्हा मनात प्रश्न आला, त्याच्यासाठी सांगतात की असेही जीव या पृथ्वी तलावावर विद्यमान आहे की जे परलोकाचा विचार करतात. शुद्ध बुद्धी त्यांनी वापरलेली आहे आणि मोहरहित ते बनलेले आहे, पण मोह सहित असणारे जीव अधिक आहे. कलंकित बुद्धी असणारे जीव बहुलतेने आम्हाला दिसतात आणि चांगला विचार करणारे शुद्ध बुद्धिधारक मोहरहित परलोकाचा देखील विचार करणारे जीव अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून दूरे चरा दुर्लभा हे खालच्या ओळीत त्यांनी सांगितलं. काय सांगतात आहे, याला संसाराची उपमा, संसाराला समुद्राची उपमा देत आहे की हा संसार कसा आहे, तर इष्ट विषयांनी उत्पन्न सुखरूपी खारट पाण्याने भरलेला आहे. भवसुख क्षार अंभसी, क्षार म्हणजे खारटपणा आणि अंभसी म्हणजे समुद्र. तर असा हा खाऱ्या पाण्याने समुद्र भरलेला असतो, त्याप्रमाणे हा संसार रूपी समुद्र देखील इष्ट विषयांच्या उत्पन्न होणाऱ्या सुखरूपी खारट अशा पाण्याने भरलेला आहे. म्हणजे या संसार समुद्रामध्ये काय आहे, तर इष्ट विषय रूप आहे, त्याला आम्ही इष्ट मानत आहोत, पण ते इष्ट विषय म्हणजे आमचं अनिष्ट करणारे आहे. ते मधुर जल नाही, ते खारट जल आहे आणि खाऱ्या जलाने कधीही तृप्ती होऊ शकत नाही. उलट खारं पाणी, क्षारयुक्त पाण्याने आमच्या तब्येतीवर, किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो, असं हे पहिलं सांगितलं. दुसरं सांगितलं की यामध्ये नाना मानस दुःख, नाना प्रकारच्या मानसिक दुःख देखील याच्यामध्ये आहे. कशाप्रमाणे आहे, तर वडवाणी प्रमाणे. म्हणजे काय झालं की ज्याप्रमाणे संसार समुद्रामध्ये मानसिक दुःखरूप असा वडवानल, दोन शब्द आम्हाला मिळतात, एक वडवानल आणि दुसरा दावानल. काय फरक आहे वडवानल आणि दावानलामध्ये? वडवानल कशाला म्हणायचं आणि दावानल कशाला म्हणायचं? वडवाणल म्हणजे जंगलात जो अग्नी लागतो, म्हणजे बनवा लागतो, तो वडवाणल. आणि समुद्रामध्ये जो अग्नी असतो त्याला दावानल. उलट झालं. दावानल म्हणजे जंगलात लागणारा अग्नी, तो दावानल. आणि भक्तांबर मध्ये वडवानल शब्द येतो. वडवानल म्हणजे पाण्यात असणारा अग्नी. पाण्यात असणारा अग्नी की जो समुद्राचं पाणी शोषून घेतो, त्याला वडवानल म्हणायचं. आणि वनामध्ये लागणारा जो अग्नी आहे तो दावानल. म्हणून
संसार कसा आहे तर अनेक प्रकारच्या या दुःखरूपी वडवानलानी तप्त आहे. म्हणजे अनेक मनुष्य जर आपण पाहिले तर मनुष्यांना अनेक प्रकारच्या मानसिक व्याधी आज आम्हाला दिसतात आहे. आज जर समजा आत्ताचा वर्तमान काळात जर आम्ही विचार केला तर शारीरिक रोगांची कमतरता किंवा शारीरिक श्रमाची कमतरता यामुळे मानसिक रोगांची उत्पत्ती वाढलेली आहे. आज मेंटल समुपदेशनाचे हे इतक्या मोठ्या प्रमाणात हे यांचे चालतात आहे की आज आम्हाला लक्षात येत आहे की जसे जसे शारीरिक श्रम कमी होत गेले आणि स्पर्धा जीवनामध्ये वाढत गेल्या तसतसं मानसिक दुःख हे वाढत गेलं. आज आम्ही एखादी गोष्ट आमच्या व्हॉट्सअपवर टाकली की होतं काय, त्या याला किती लाईक आलेले आहे, कोणी कोणी त्याला फॉलो केलेला आहे, आमचे फॉलोअर्स किती आहे, म्हणजे आज तर कुणीही त्याच्यामधून सुटलेलं नाही. आणि त्याच्यावर आमची मानसिक शांती अवलंबून आहे. सगळ्यात तर विचित्रता ही आहे की आम्हाला किती लोकांनी लाईक केलं, आमचे किती फॉलोअर्स होते, आमचा व्हिडिओ किती जणांनी पाहिला, यावर आमचं मानसिक सुख आज अवलंबून आहे. म्हणजे ही विचित्रता आहे वास्तविकता. तर अशा प्रकारची ही मानसिक व्याधी आज आमच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसते आहे. तर आचार्य सांगतात की हा संसार रूपी समुद्र अशा अनेक प्रकारच्या मानसिक दुःख रूपी वडवानलाने तप्त आहे. ज्याप्रमाणे वडवाणी समुद्राचं जल शोषून घेतात त्याप्रमाणे हे मानसिक दुःख देखील आम्हाला विषय सुख भोगू देत नाही आणि म्हणून सतत हा आतल्यात धुमसत राहतो. कधी कधी आमचा राग व्यक्त करण्यासाठी बाह्य कारण आम्हाला दिसत नाही आणि हा सतत अंतरंगामध्ये त्या ठिकाणी तप्त होत राहतो. याचा हा आतमध्ये जो काही भाव आहे, पदार्थाचा इष्टवियोग अनिष्ट संयोग आर्त ध्यानाचा, हा सतत अंतरंगामध्ये धुमसत राहतो आणि त्याच्या माध्यमातून तो व्यक्त न झाल्यामुळे परत मानसिक व्याधींनी हा घेरला जातो. म्हणून नाना मानस दुःख वाढव शिखा म्हणजे पडवाणीप्रमाणे संदीप्त अभ्यंतरे अंतरंगामध्ये हा उत्पन्न होतो. आणि तिसरं सांगतात आता मृत्यू उत्पत्ती. म्हणजे ज्याप्रमाणे जरा तरंग चपले संसार घोरार नव्हे, या संसार रूपी घोर अर्णवामध्ये मृत्यू उत्पत्ती आणि जरा यांची तरंग म्हणजे जन्म जरा मृत्यू रूपी तरंग निरंतर उत्पन्न होत आहे. त्या ठिकाणी जशा लाटा उसळतात समुद्रामध्ये त्याप्रमाणे हा जीव देखील जन्म जरा मरण या लाटांनी त्या ठिकाणी नित्य त्याच्या जीवनात ह्या येतच आहे. कारण कधी आमचं आयुष्य संपेल, कधी आमचा जन्म जरा हे सगळं आमच्या जीवनात अशा या तरंगांनी हा ग्रस्त आहे. आणि मोहग्राह आणि मोहरूपी ग्राह याचा अर्थ मगरमच्छ. हे जे संसारामध्ये मोठमोठे मगरमच्छ आहे हे कसे आहे तर स्वतःचं तोंड उघडं ठेवून त्या ठिकाणी माझ्या या मुखामध्ये विकराल मुखामध्ये कोणी प्रवेश करतो का या संबंधात तो सतत जागरूक आहे. त्याप्रमाणे हा जीव या अशा मोहरूपी मगरमच्छ स्वतःचं तोंड वाकसून इथे उभा आहे. मोहाचा उदय असा प्रबल आहे आणि या मोहाच्या उदयाशी सर्वसाधारण जीव तद्रूप होतो. आला कर्माचा उदय की त्याच्याशी हा जनरली तद्रूप होतो. पण आचार्य या ठिकाणी सांगतात की या मोहाच्या उदयाशी जो तद्रूप होत नाही आहे. क्रोधाचा तीव्र उदय सुरू आहे, जसं आम्ही शास्त्र ऐकतो आहे वाचतो आहे. कदाचित या वेळेला क्रोध कषायाचा तीव्र उदय येण्याची शक्यता असू शकते किंवा आहे असं समजा. पण आम्ही आमचा उपयोग तिकडे न लावता आमचा परिणाम मंद झाला. लेशा तीव्र झाली होती. कृष्णलेशेचा उत्कट भाव जीवनात होता. उत्कृष्ट कृष्णलेशा होती. पण परिणाम आम्ही तिकडे लक्ष दिलं नाही. पर्यायीमध्ये कदाचित तो भाव झाला पण आम्ही त्याच्याशी तद्रूप झालो नाही.
विकारी झालो नाही. आणि असे जीव या चरा दुर्लभा हा या जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून अशा प्रकारे या श्लोकाच्या माध्यमातून आम्हाला देखील हे समजायचं आहे की आमचा कषायांचा उदय तर निरंतर आम्हाला सुरूच राहणार आहे. क्रोध, मान, माया, लोभ, मिथ्यात्व असेल तर अनंतानुबंधी आमच्या जीवनात असणार आहे. पण प्रतिसमय होणाऱ्या या परिणामांशी नेहमीच आम्हाला निरंतर तद्रूप व्हायचं नाही. जास्तीत जास्त वेळ याच्यापासून विमुख होऊन आम्हाला आमचा उपयोग कुठेतरी मंद परिणामांमध्ये स्व आत्मतत्वाशी निगडीत ठेवायचा आहे. यासाठी षटकार्य आम्हाला जीवनामध्ये सांगितलेले आहे की कर्माचा उदय असा सुरूच राहणार आहे. जर आम्ही लेश्येचं प्रकरण बघितलं तर लेशा 18 तऱ्हेच्या भेदांच्या माध्यमातून सांगितले आहे. कृष्ण, नील, कापोत, पीत, पद्म, शुक्ल आणि या लेशाचे 3 उत्तम, मध्यम आणि जघन्य अशा प्रकारचे जर अंश आम्ही बघितले आणि कषाय आणि लेशा या जेव्हा अशा फलीभूत होतील त्यावेळेला आमच्या परिणामांमध्ये तशा प्रकारची परिणती दिसते. म्हणजे आता लेशेचा मला कृष्ण लेशा आहे आणि इकडे क्रोध कषायाचा तीव्र उदय सुरू आहे. त्यावेळेला आमचा भाव कदाचित संक्लेश रूप होऊ शकतो. आणि आम्हाला विचार करायचा आहे की असा जर संक्लेश परिणाम आमच्या जीवनात अत्यंत तीव्र लेशेच्या उदयात राहिला तर आम्हाला या समयात जर आयु बंद झाला तर तो नरकायूचा बंध होणार आहे. आणि म्हणून या परिणामांना आम्हाला आमच्या जीवनात न येऊ देता त्याचा उदय आम्हाला आमचं लक्ष उपयोग बदलवून मंद होता येतो का, इकडे आम्हाला पुरुषार्थ करायचा आहे. आणि हे करणं आमच्या हातात आहे. किंवा आम्हाला जे अनुशासन शिकायचं आहे ते हे आहे की आम्हाला आमच्या क्रोधाशी आम्हाला तन्मय व्हायचं नाही. येईल कशाही तऱ्हेचा तो येईल परंतु आम्ही तद्रूप होणार नाही. आम्ही आत्मसजग राहू हा पुरुषार्थ आम्हाला करायचा आहे. प्रत्येक वेळेला साधेल असंही नाही पण आम्हाला तो जास्तीत जास्त काळ आमच्या जीवनात साधून घ्यायचा आहे. तरच आम्ही आमच्या जीवनात या रागद्वेषापासून दूर होऊ शकू. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.